हे सगळं होत असताना आपल्याला भीती वाटली नाही का? नाही सर, खरोखर नाही. कारण सर हा विषय आपल्या म्हणजे कारण अस्मितेचा होता. भगत सिंगांनी जेव्हा बॉम्ब टाकला असेंब्लीत, तेव्हा इंग्रज सरकार जागं झालं होतं. हे आणि बाबासाहेबांचंच वाक्य आहे की इतिहास विसरलेला व्यक्ती कधी इतिहास घडवू शकत नाही. आणि संविधान वाचणारा व्यक्ती इतका निडर होतो की त्याला कशाचीच भीती वाटत नाही. आणि भीती त्यांना वाटायला पाहिजे की जे संविधानाचा वापर करून एका चांगल्या पदावर येत आहेत आणि ते संविधानाचा चुराडा करू पाहतायत आणि त्यांच्या अनुयायांना दाबायला बघतायत. भीती त्यांना वाटायला पाहिजे, आम्हाला नाही. कारण चुकीची मी कधी नव्हते, नाही आणि नसणार आहे. जो चुकलाय त्याने भीती बाळगायला पाहिजे. अगदी आपल्याप्रमाणेच ही निडर भूमिका घेणाऱ्या दर्शनाताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. दर्शनाताई, आपलंही स्वागत आहे पुढारी न्यूजवरती. मला आपल्यालाही हाच प्रश्न विचारायचा आहे, कारण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा एक वेगळा संघर्ष आहे आणि त्या संघर्षातूनच अर्थातच आपण या पदापर्यंत पोहोचला असाल. मात्र ही नोकरी आपण गमावू शकतो अशा पद्धतीने एखाद्या मंत्र्याला जर का आपण विरोध केला, आपण भूमिका मांडली तर. तरी सुद्धा ही गोष्ट बाजूला सारून आपण आपल्या भूमिकेशी, आपण आपल्या आदर्शांशी, आपण आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणं हे कुठून आलं? तर कसं माहिती का, जेव्हा आपल्या आत्मसन्मानाचा, स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा विषय येतो ना, तिथे गप्प असून नाही चालत. कारण तिथे प्राणपणाला लावावे लागतात आणि प्राणपणाला लावायला आम्ही तयार आहोत. काहीच हरकत नाही. इथे नोकरी गेली काय, नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष खूप केला. नाही असं नाही. पण ती नोकरी पण मी संविधानामुळेच मिळवलेली आहे आणि जर का बाबासाहेबांना डावलून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते अशक्य आहे. तुम्ही कुठेही जा, कोणत्याही पदावर असा, पण तुम्हाला संविधानाशिवाय पर्याय नाही आणि इथून पुढेही नसणार आहे संविधानाशिवाय पर्याय. तुम्हाला नतमस्तक व्हावंच लागेल आणि ते होणारच. माधवीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, अगदी आपण कुठून हे सगळं सुरू झालं आणि कुठे तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली? जो काही तुमचा रुद्रावतार आम्ही सगळ्यांनी बघितला, तुमच्या डोळ्यात अश्रूही होते ती भूमिका मांडताना. मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमकं असं काय झालं? कुठल्या पॉईंटला तुम्हाला असं वाटलं की नाही, इथे मंत्री महोदय चुकलेत आणि इथे मला थांबून चालणार नाही, मला बोलावंच लागेल? तर इतिहासात जर डोकून बघितलं तर कोणतीही गोष्ट असतो, बाबासाहेब हे महापुरुष आहेत, राहणार. पण त्याच्या व्यतिरिक्त जे जे कोणी ह्या आपल्या देशामध्ये महापुरुष होऊन गेले आहेत, त्यांनी एका रात्रीत तर सतीबंदी झाली नाही, एका रात्रीत बालविधवा रोखले गेले नाही, एका रात्रीत तर स्त्रीला शिक्षणाची दारं उघडी झाली नाही. प्रत्येक महापुरुषाने तो संघर्ष केलाय आणि आज जे परिपूर्ण पॅकेज झाले. सर विचार करा, जिवंत बाईला अंगाला तेल चोळून चितेबरोबर जाळायचा हा केवढा मोठा गुन्हा ह्या देशात घडत होता. पण त्या काळामध्ये लॉर्ड बेंटिकने मदत घेतली. त्यानंतर राजाराम मोहन राय, म्हणजे असं एक माझा एक जो अभ्यास असतो ना इतिहासात, आपण जे डोकावून बघतो तेव्हा, हो. तर त्या जागी आपण स्वतःला ठेवून विचार करायचा. या सगळ्यातून मुक्ती देणारे हे जे महापुरुष आहे, जेव्हा यांना डावललं जातं की ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून स्वीकारले, व्यक्ती म्हणून स्वीकारले आणि ज्यांनी आमचा जीव जाणलाय, त्या व्यक्तींवर ते गेल्यानंतर अशा पद्धतीने जर त्यांच्यावर अन्याय केला जातोय. आणि मी तर सांगते की प्रत्येक महापुरुषाने ठराविक गोष्टीसाठी काम केलं, पण बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी, म्हणजे ती कोणत्या जातीतली आहे, कोणत्या धर्माची आहे, काही विचार न करता एवढं तिच्यासाठी वाढून ठेवले. शोकांतिका हीच आहे की बायकांना समजत नाहीये, बाबासाहेब कुठल्या जातीशी रिलेटेड नाहीये. प्रत्येक बाईसाठी, प्रत्येक मुलीसाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे. हे जो जो संविधान वाचतो त्याला ह्याचा अभ्यास होतो आणि त्याला कळतं की हे शस्त्र आहे, हे अस्त्र नाहीये. हा, पण हे कधी कधी अस्त्र म्हणून वापरावं लागतं, जे की मी आज वापरलंय. जो व्यक्ती चुकलाय त्याने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, माझ्यासारख्या बहुसंख्य लोकांचा आवाज आणि बाबासाहेबांचा आदर त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. ते अस्त्र मी आज काढले, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी होतं. कारण बापाला बाप म्हणण्याची आणि मानण्याची जमात आमची आहे. बायोलॉजिकल माझा बाप वेगळा आहे, परंतु मला आयुष्याच्या, म्हणजे मी जेव्हा जन्म घेतला तोपर्यंत मरेपर्यंत, किंवा मी आज ही वर्दी घातलीये तोपर्यंतही कळत नकळत फक्त आणि फक्त बाबासाहेबच माझ्या सारख्या लाखो स्त्रियांच्या पाठी आहे. जर त्या बाबाचा अपमान होत असेल तर मी तो सहन करू नाही शकत. याला ताकद नाही लागत सर. बापाला जर कोणी नाकारत असेल तर त्याला हिम्मतच लागते की आपला बाप आहे तो समोरच्याला दाखवून दिला पाहिजे की तो तुझाही बाप आहे. बायोलॉजिकली तुझा कोणताही बाप असू दे, पण संविधानिक आणि एक भारतीय नागरिक म्हणून जो तुला सन्मान दिला आहे, तुला आज एक पद मिळवून दिलं आहे, तो तुझाही बाप आहे, हे तू नाकारू नकोस. बाप बदलण्याच्या काळामध्ये आपण हे सगळं ऐकतोय, ही खरं तर
मोठी पुण्याची गोष्ट आहे आणि याच्या मागे कोणाची पुण्याई आहे हे सांगण्याची वेगळी गरज तुमचे विचार ऐकल्यानंतर वाटणार नाही. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की गिरीश महाजन यांनी तुम्ही जी भूमिका मांडली त्यानंतर एक स्पष्टीकरण दिलेलं आहे अर्थातच माध्यमांसमोर येऊन. त्यामध्ये ते असं म्हणतात की अनावधानाने माझ्याकडनं बाबासाहेबांचं नाव राहून गेलं. तुम्हाला आता हे असं वाटतंय का की खरंच ते म्हणतात त्याप्रमाणे अनावधानाने त्यांच्याकडनं ही चूक झाली की हेतुपूर्वक त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेणं टाळलं असावं? तर चौथी पाचवी किंवा अंगठे बहादूर व्यक्ती असता, त्याने हे एक वेळेस म्हटलं असतं तर मान्य केलं असतं. परंतु त्या कार्यक्रमाला तुम्ही नव्हतात. मी कुठलाही प्रोटोकॉल असं नाही की त्याच्या अगेन्स्ट जाऊन हे सगळं केलं. बरं. पण जिथे सूत्रसंचलन केलं जात होतं, मी स्वतः एक सूत्रसंचालक म्हणून माझी ख्याती आहे नाशिकमध्ये. तर एखादी जर प्रमुख अतिथी किंवा अध्यक्ष किंवा ज्यांच्याकडून आयोजकांकडून होत असेल तर ती त्यांच्यापर्यंत नकळत सूत्रसंचालक पोहोचत असतो त्याच्या स्किल प्रमाणे. पण त्या सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वाटलं नाही की आज प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांना अभिवादन करूयात किंवा त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलूयात. मग तिने पण म्हणजे त्या व्यक्तीने पण कसं काय इंडिकेशन दिलं नाही. म्हणजे तेही स्क्रिप्टेड होतं. आणि ह्या लोकांना काय वाटतंय की आता ही लोक आहे ना गाव कुसाच्या बाहेरची राहिलेली का? नाही हो, तसं नाहीये. आता आम्ही शिकायला लागलोय, शिकलोय आणि बोलायला पण लागलोय. म्हणजे यांनी आपल्याला तसंच गृहीत धरलंय. पण त्यांचं गृहीत धरणं त्यांच्या मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि ते जे म्हणताय ना अनवधानाने, त्यातही मला वाक्य बऱ्याच ठिकाणी असं समजले की एका व्यक्तीचा असा शब्द वापरलाय त्यांनी, स्पेशली बाबासाहेबांचंही त्याच्यात नाव घेतलेलं नाहीये. मग यांना बाबासाहेबांचा देशामध्ये काय त्यांना काय वाक्य स्थान- होतं माधवीताई त्यांचं? काय वाक्य होतं त्यांचं? मला जे दाखवलं गेलं ते असं होतं की नकळत अनवधानाने एका व्यक्तीचं नाव घ्यायचं राहिलं त्या हो 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 पद्धतीने. हो. मी म्हणताय की त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेखच नाही केलाय म्हणजे त्या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे. मी त्याला जाब विचारू शकते माझ्या संविधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जीवावर. मी वर्दी जरी घातली तर ती गिरीश महाजननी मला दिली नाहीये. मी माझी ॲबिलिटी सिद्ध केली. मुळात मला हे मान्यच नाही की सरकारी नोकरचं वोट तुम्हाला चालतं, मग तुम्हाला चालतं. मग तुम्ही जेव्हा संविधानावर बोट ठेवून जातो एखाद्या चुकीच्या माणसाला, मग तो कुठल्याही पदावर असो, तो जेव्हा त्याचं मत मांडायला लागतो तेव्हा तो गुन्हेगार कसा काय ठरतो सर? जर आम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे तर आमचा मत व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार आम्हाला हवा आहे आणि तोच मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून वापरलाय. गिरीश महाजन माझ्यासाठी 0 आहेत, 0 राहणार. मला भीती वाटत नाही. त्यांना माझं जे करायचंय मला नेस्तनाबूत करायचंय करा. तर पे कफन बांध के मैं चली हूं. एक तर ते राहतील नाही तर मी तरी राहील. पण मला गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून पण नकोय. खरं सांगते मी. कारण ज्यांनी आमच्या बाबासाहेबांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाकारलं त्या माणसाला मी मान देऊ इच्छित नाही. माझ्यासारखे असंख्य लाखो लोक देऊ इच्छित नाही. अनवधानाने म्हणणारा माणूस चौथी नापास नाहीये किंवा अंगठे बहादर नाही. तो जमाना गेला की अंगठे बहादर मंत्री आणि पदवीधर पिऊन होते. आता पिऊन पण अंगठे बहादर नाहीये, तेही सुशिक्षित आहे, ग्रॅज्युएट आहे आणि मंत्री सुद्धा आहेत. तर ते त्यांना कितपत शोभतंय त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अनवधानाने हा जो शब्द त्यांनी वापरलाय त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. ते जास्त शिकलेले आहेत माझ्यापेक्षा. माधवीताई, फार निडरपणे आपण ही सगळी भूमिका मांडतात याचं कौतुक आहेच. थोड्या वेळापूर्वीच बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली. त्यांनी स्पष्टपणे थेटपणे मुख्यमंत्र्यांना सांगितलं की गिरीश महाजन यांना मंत्रिपदावरनं काढून टाकावं अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केली आणि त्यांनी थेटपणे इशारा सुद्धा दिला होता. बाळासाहेबांशी आपलं बोलणं झालं असेल, त्यांच्याशी काय संवाद झाला? त्यांच्याशी संवाद नाही झाला. मी फक्त ते गडबडीत असल्यामुळे ते बोलले माझ्याशी. परंतु फक्त त्यांना मंत्रिपदावरून काढावं एवढ्यावर ते थांबणार नाहीये. हा यांचा माज जिरवण्यासाठी ज्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये अॅट्रॉसिटीचा जो उल्लेख केला आहे तो कायदा या माणसावर लागू करावा. मी आज तक्रार देऊन आली आहे की त्यांच्यावरती FIR दाखल करण्यात यावी जातीयवादाची. आणि माझा तक्रार अर्ज त्यांनी स्वीकारलाय. जिथे मला आरोपी म्हणून नेलं होतं तिथे मी तक्रारदार म्हणून एका व्यक्तीला आरोपी करून आली याचा मला अभिमान आहे. आणि मी बऱ्याच वकिलांना आव्हान करतेय, केलंय आहे पुन्हा की ह्या माणसाला अॅट्रॉसिटी लागू होते का त्याचा प्रत्येक परिच्छेद त्याचा प्रत्येक अभ्यास करून मला सांगा. कोणी माझ्यासोबत नाही आलं तरी मी ह्या माणसावरती एकटी FIR द्यायला जाणार आहे जातीयवादाची. माधवीताई, आपली जी भूमिका आहे ती आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी जे उत्तर दिलं ते असं होतं की मुख्यमंत्र्यांनी आता या अशा माणसाला त्यांच्या मंत्रिमंडळातनं दूर करायला हवा आणि थेटपणे त्यांनी इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांना देऊन टाकलेला आहे. खमकी भूमिका बाळासाहेबांनी मांडलेली आहे. आपलं अर्थातच याच्यावरती उत्तर. बाळासाहेब हे दूरदृष्टीचे आहेत.
मुळात ते अशा घरात जन्माला आलेले आहे की त्याला तोडच नाही आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? शेवटी तुम्हाला माहिती आहे की त्यांचं प्रस्थ किती आहे. फक्त ते एका मोठ्या ज्येष्ठ कुळात जन्माला आले म्हणून हम्म, नाही, तर ते स्वतः खूप अभ्यासू आहेत. हे सगळं जग हम्म, हम्म. जाणतंय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ही विनंती केली ती रास्तच आहे. पण बघा आता मी वर्दीवाली आहे. एखाद्या आर्मीवाल्याला जेव्हा ड्युटीवरनं काढलं जातं, एखाद्या पोलिसवाल्याला, तेव्हा सस्पेंड केलं जातं, तेव्हा त्याचे जे सिम्बॉल्स हम्म. आहेत त्याच्या पदाचे ते त्याच्याकडनं काढून घेतले जातात. त्याला एक प्रकारे अपमानित करून त्याला त्या पदावरून हो. पायउतार केला हम्म, जातो. तर गिरीश महाजनना फक्त पदावरून नाही पायउतार केला पाहिजे, हम्म. तर ॲस्ट्रोसचा टॅग लावून, कारण तो त्या लायकीचा आहे. म्हणजे टॅग लावून मग त्याचा पायउतार केला पाहिजे. ही एक माझी ॲडिशन गोष्ट त्याच्यामध्ये आहे. पोलिसांनी प्रशासनाने हा सगळा वाद झाला त्याच्यानंतर तुमच्याशी कसा संवाद साधला, ती मिळालेली ट्रीटमेंट कशी होती? तर ते हम्म, खूप आपण म्हणतो ना ते फार गुपित आहे. जसं दिसतंय तसं नाहीये. कारण जेव्हा पोलिसांनी मला पकडून नेलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं, की माझी तुम्ही झडती घेऊ शकता. माझ्याकडे काही हत्यार आहे का? मी कुणाला इजा केली नाही. मी कुठला प्रोटोकॉल तोडलेला नाहीये. मग तुम्ही मला इथे का घेऊन आलात? मला उलट गिरीश महाजन आणि तेव्हाही त्या माणसाला दया आली नाही. तो माणूस म्हणतो, "काय झालंय?" मला ही अपेक्षा होती, की तो माणूस आमच्या जवळ येईल. एक वनरक्षक म्हणून, की जे झाडांचं प्रकरण नाशिकमध्ये चालू आहे, त्याबद्दल पण आम्हाला बोलायचं होतं, की ती आमची ड्युटी आहे. पण एक माणूस म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, की झाडं तोडू नका. नाशिकचा वाळवंट करू नका. तो पण मला असं अपेक्षित होतं, की ते येतील, ते समजून घेतील. पण त्या माणसात तेवढी पण माणुसकी नाहीये आणि तिथे काहीतरी कट शिजत होता आणि हे कट कारस्थान करणारी लोकं आहे. ह्यांना कटाशिवाय काहीच करता येत नाही. प्रॉपर ड्राफ्टिंग चालू होतं आणि त्यांची फोनाफोनी चालू होती. मला अक्षरशः पोलिस स्टेशनच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नव्हते. मला आतंकवादीसारखं त्यांनी तिथे बसवून ठेवलं होतं. आणि ते ड्राफ्टिंग काही फोनाफोनी झाली, की त्यात काहीतरी ॲडिशन होत होतं आणि अचानक जेव्हा आपली सगळी लोकं माझ्या पाठीशी उभी राहिली, मला अपेक्षितच नव्हतं. मी माझं सगळं पणाला लावायला तयार होते, आजही आहे. आणि मग ते ड्राफ्टिंग तिथून त्यांनी कॅन्सल केलं आणि माझ्या समज देऊन ते मला बाहेर काढायला लागले. तेव्हा मी सही नाही दिली. त्यांना एकच म्हटलं, की "मी समज काय, मी बाहेर फासावर पण जायला तयार आहे. पण पहिली गोष्ट गिरीश महाजनांवर एफ-आय-आर दाखल करा." तरच मी कुठेही सही दिली नाही. उलट मी तक्रार करून आली आणि मला अभिमान वाटतोय. मी गिरीश महाजन काय त्यांच्या वरचे कोणी असतील, त्यांचे गुरु असतील, त्यांचे कोणी चेले असतील, मी त्यांनाही घाबरत नाही, घाबरणार नाही. कारण आम्ही शिकलेले लोकं आहोत आणि प्लस आम्ही सुशिक्षित झालेलो आहोत. आणि ही सगळी पुण्याई शाहू, फुले, आंबेडकर ह्यांची आहे. याला नाकारता येणार नाही. आणि बाबासाहेबांनीच म्हटलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो प्यायल्यावर गुरगुरल्याशिवाय समोरचा व्यक्ती राहणार नाही. आम्ही आता इंग्लिश बोलू लागलोय, वाचू लागलोय. आम्ही मराठी बोलू लागलोय, वाचू लागलोय. हिंदी बोलू लागलोय. संस्कृत आम्ही हम्म. वाचायला लागलोय. त्यामुळे आम्ही फक्त शिक्षित नाही, सुशिक्षित आहोत. तेव्हा त्यांनी सावधान व्हायला पाहिजे. आम्ही तर मला सावधानच होतो. हम्म, ते हम्म, आता हम्म. त्यांनी हं. पाहिजे. दर्शनाताई, तुम्हालाही विचारायचंय मला. एकीकडे गिरीश महाजनांच्या प्रतिक्रियेवरती ताई बोलल्याच. मला तुम्हालाही विचारायचंय. गिरीश महाजन पुढे प्रतिक्रियेमध्ये असंही म्हणतात, की मी तर बाबासाहेबांचे पुतळे बांधलेले आहेत, मी तर गावजेवण दिलेलं आहे. आता कोणीतरी एक व्हिडिओ सुद्धा ट्विटरवरती टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये ते भीमगीतावरती आपल्याला नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग या सगळ्याचा स्वीकार कसा करणार? सर याच्यात स्वीकार करण्यासारखं काय आहे? म्हणजे आता जर ती त्यांच्या गळ्यापर्यंत आलेला आहे आणि हं. आता ते मागच्या पोस्ट टाकून स्वतःला सिद्ध करू पाहतायत का? की या इथून मागे पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारांशी निगडीत होतो किंवा बाबासाहेबांना आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला किंवा बाबासाहेबांना आम्ही डावललं नाही, असं ते सिद्ध करू इच्छित आहेत का? पण आज जे आम्ही लाईव्ह बघितलंय सर, स्वतः त्यांनी पुरावा सोडलेला आहे आणि ते ऑन रेकॉर्ड झालेलं आहे. मीडिया पण तिथे हं. उपस्थितच होती. मग त्यांनी स्वतः पुरावा सोडलेला आहे, की मी बाबासाहेबांचा जयघोष नाही केला. कारण मागचं तुम्ही दाखवण्यामध्ये काय काय नाही, सिद्ध काय त्याच्यात करताय? पण सर तेच मला कळत एक नाहीये सर. मांडावंसं वाटतं. तेव्हा ते पालकमंत्री होते का? हं. आता आपण असं म्हणतो, की ओली बाळंतीण ती त्या हो. पद्धतीनेच खुराक जरा अलंकारिक बोलते, की त्या पद्धतीनेच खुराक खात असते. हे जर नवीन-नवीन ते पण काही दिवसांसाठी पालकमंत्री आहे. हे जर नव्याने आले होते आणि त्या नुकतीच निवडणूक पार पडली आणि त्यानंतरच्या पदावर होते, तर त्यांनी एवढी मोठी चूक करायला नव्हती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ते जे काही व्हिडिओ दाखवतात, हे लोकं फक्त गळ्यात हात टाकल्याचा आपल्याला दिखावा करतात. आजपर्यंत त्यांचा इतिहास बघितलाय. पण ते पाठीवर शाबासकी देत नाही. गरजेपुरता वापर करून सोडून देणारी ह्या लोकांची वृत्ती आहे. त्यांच्यावर विश्वासच नाहीये. आज ते बोलतायत. आजचा दिवस महत्वाचा होता सर. हं, हं. मागे ते अगदी, म्हणतात अगदी.
त्यांना तो अजेंडा होता, आपल्या लोकांचा विश्वास संपादन करायचा होता. आज एका पदावर आले आणि झालं ना, त्यांचं त्या समाजाशी त्यांनी डिव्होर्स घेऊन टाकला. त्यांचे तत्व, त्यांचे महापुरुष यांच्याशी त्यांना काय घेणे. आजचा दिवस महत्वाचा होता. तेव्हा नाही विसरले, आज कसं काय विसरले? जर ते पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आले होते, पहिलाच राज्यसभा होता निवडणुकीनंतरचा, एवढी घोडचूक कशी करू शकतात? आणि आम्हाला तिथे जे चित्र दिसलं ते जर बोललं तर फार वेगळे. ज्या लोकांचं निर्मितीमध्ये काही योगदान नाही, त्यांच्या लॉबीच्या लॉबी तिथे बसलेल्या होत्या. त्यांना सुद्धा बघून म्हणजे त्या लोकांनी आम्हाला कधी काळी त्यांच्या पुस्तकात असं लिहून ठेवलं होतं की स्त्रीला फक्त चूल आणि मूल, स्त्रीला दास्य बनवले होते, त्या लोकांना तिथे बसवलेलं होतं. त्यांचं वर्णन मी करत नाही, परंतु सांसारिक सुखापासून अलिप्त झाले तर ते कशाला येत आहेत पब्लिक मध्ये? त्यांनी संन्यासीच राहावं ना. त्या लोकांसाठी एवढं मोठं त्यांनी तिथे ठेवलं होतं, मग त्याचा त्यांना विसर पडत नाही आणि बाबासाहेबांचा त्यांना विसर का पडावा? बाळभोत ते आहेत का आपण आहे? आता इतके पण आम्ही नादान नाही राहिलोय, आम्ही काही दूध खुळे नाही राहिलोय. म्हणजे त्यांचं कसं आहे की एखाद्या मुलाला चापट्या मारायच्या आणि मग लॉलीपॉप दाखवून त्याला खुलवायचं. हा मूर्खपणा त्यांचा त्यांना तरी शोभतोय का? आज ते माफी मागतायत. ते बाळगोत वागणं त्यांना सोडून द्या, त्यांच्या पदाला ते शोभत नाही. आणि मी अशीच ठाम राहणार आहे. जर एफ आय आर नाही दर्ज ताई झाली तुम्ही त्यांच्यावर, ठाम आहात तुमच्या भूमिकेवरती, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात, अर्थात वरिष्ठांची तुमचं बोलणं झालं असेल तेव्हा त्यांची काय भूमिका होती, ते तुमच्याशी काय बोलले, तुम्ही त्यांना काय उत्तरं दिली? ते येऊन फक्त माझी बाजू त्यांनी काय झालं विचारलं आणि बाकी काही नाही. आणि नुकतंच ह्यांच्या त्यांच्या याच्यात एक घटना घडली. ट्रॅप झाला एक व्यक्ती एसीपीच्या याच्यात. बर. त्यावेळेस डिपार्टमेंट चुकीच्या माणसाला पाठीशी घालायला हजर होता. लाईव्ह जागेवर लाचखोरी करताना तो माणूस पकडला गेला. पण आज जे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना पण लाच वाटली पाहिजे स्वतःची, की जी वर्दी त्यांनी चढवली. मग तो 18 पगड जातीचा तिथे उपस्थित असलेला अधिकारी असेल, आमच्या कॅडरचे लोक असतील, ह्यांना बाबासाहेबांनी वर्दी दिली आहे हे त्याचा विसर पडलाय. आज त्यांच्यापैकी कोणीच आमच्यापर्यंत आलं नाही. जे काही आमचे ठराविक मित्रमंडळी होते ते नंतर चाचपडत आले, पण आम्ही म्हणजे त्या भरोश्यावर केलंच नाही ना. तर त्या आम्हाला एक वाटतंय की एसीपीच्या जाळ्यात अडकणाऱ्या माणसाला तुम्ही पाठिंबा द्यायला दुर्गम भागात जाताय आणि आज एवढी मोठी घोडचूक केलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठी राखताय. एकही अधिक मी सगळं अगदी षंड हा शब्द मी त्यांच्यासाठी वापरेन. की ताई तुम्ही म्हणताय की आम्ही आमच्या वरिष्ठांच्या किंवा कोणी आम्हाला आमच्या पाठीशी उभा राहील असा विचार करून कोणाच्या भरोशावरती हा संघर्ष नाही केला, पण मला एक लक्षात येते तुमच्या मांडणीवरनं, तुमच्या विचारांवरनं, की तुम्ही ज्या विचाराच्या आधारावरती, विचाराच्या पाठिंब्यानं हा लढा, हा संघर्ष दिला, खऱ्या अर्थानं तो विचार बाबासाहेबांचा आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की एकूणच आयुष्यभरामध्ये या सगळ्या शिक्षणाच्या काळामध्ये बाबासाहेबांचे असे कोणते विचार होते, बाबासाहेबांची अशी कोणती पुस्तकं होती, ज्या विचारांनी, ज्या पुस्तकांनी हे बळ तुम्हाला दिलं आणि आज भीमकन्या म्हणून आम्ही तुम्हाला अभिमानानं पाहतोय? धन्यवाद सर. बाबासाहेबांचं मी जास्त साहित्य वापरलं नाहीये. मी अस्पृश्य मूळचे कोण होते, बाबासाहेबांचे छोटे छोटे चरित्र असतील किंवा फक्त बाबासाहेबच नाही, मी खूप सारे महापुरुष वाचून काढले आणि मला एक लक्षात आलं की कोणताही महापुरुष कोणत्या जातीशी बांधलेला नाही, तो आपण बांधून घेतलेला आहे. त्यांनी वैश्विक काम केलेलं आहे. सतीबंदी कोण्या एका स्त्रीसाठी झाली नाही, शिक्षणाची दारं कोण्या एका स्त्रीसाठी खुली झालेली नाहीत किंवा असे बरेचसे कायदे आहेत किंवा बाबासाहेबांनी पण एका ठराविक जातीच्या लोकांसाठी केलेलं नाही. परंतु बाबासाहेब असे एक व्यक्ती होते, बाकीच्यांनी एक ठराविक गोष्टीसाठी फोकस केला, पण त्यांनी अखिल मानव जातीचा, मानव जात म्हणजे त्या स्त्री पुरुष भेद नाही. इव्हन आता आपण जो ट्रान्सजेंडर लढतायत ते सुद्धा ज्यांना म्हणजे व्यक्ती म्हणून नाकारलं जात होतं, ते सुद्धा संविधानाचा आधार घेऊनच लढतायत. जर एवढी दूरदृष्टी त्या संविधानासाठी आहे तर बाबासाहेब नक्कीच ग्रेट आहेत, ग्रेट होते आणि ग्रेट राहणार. तर बाबासाहेबांचं फक्त पुस्तकं वाचून ते समजून नाही घेतायत, पण महापुरुषांचं कोणतंही वाचा, प्रत्येक महापुरुष हा मोठा आहे. मी बाबासाहेबच नाही, मी महात्मा फुलेंना जरी असं टाळलं असतं तरी मी पेटून उठली असती, कारण हे लोक आमच्यासाठी बायोलॉजिकली नसले तरी आयुष्यभरासाठी आमचे बापच आहेत. आणि ते महात्मा फुले असू देत, शाहू असू देत किंवा सतीबंदी करणारे राजा राममोहन राय असू देत, आणखी जे त्यांनी काम केले, रघुनाथ कर्वेंचं पण मी आज नाव घेईन. जेव्हा स्त्री कामावर जाते आज, तर म्हणजे हे तुम्हाला वाटेल हे गौण आहे, पण हे महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं आहे. ताई मी तुम्हाला सांगतो, ताई मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला आम्ही लोक काय करतो, आपण सगळेच लहानपणापासून, की देशाचं सामरिक जे
सामर्थ्य असतं ते तिथे दिल्लीमध्ये आपण बघतो सगळे. आज तुमच्या रूपानं वर्दीतलं जे स्त्रीचं सामर्थ्य आहे ना, बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेलं स्त्रीचं सामर्थ्य, ते हा उभा महाराष्ट्र पाहतोय, हे मी तुम्हाला माझ्या वतीनं सांगतो. अरे बाबासाहेब आमच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या काळजात आहेत, तसेच बाबासाहेब पण आमच्या काळजात आहे. प्रत्येक महापुरुष आमच्या काळजात आहे आणि त्यांचा अपमान आम्ही सहन करणार. मी तर नाहीच नाही. मी तर मला कुठली पब्लिसिटी नव्हती पाहिजे, मला कुठला स्टंट पण नकोय. मला फक्त न्याय हवाय आणि माझ्या बाबासाहेबांचं नाव मला ह्या देशाच्या कारण मी सकाळपासून बोलते H2O म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा संयोग आहे. एकत्र आल्याशिवाय पाण्याची निर्मिती होत नाही. हे जगाला माहिती, शास्त्रज्ञांना माहितीये, सामान्यांना माहितीये. मग संविधान आणि बाबासाहेब यांना हे वेगळं कसं करू शकतात? ते पण त्याच पद्धतीने आहे. संविधान आलं म्हणजे बाबासाहेब आले, बाबासाहेब आले म्हणजे संविधान आलं. हे त्यांना संपवायला निघाले, ते संविधानाला संपवायला लागले. ते उद्या आपल्याला पण संपवतील सर. आज तुम्ही लाईव्ह घेताय, तुमच्यावर पण गदा आणू शकतात. ते मुस्कट दाबी करतायत आणि त्यांना हेच दाखवायचं की हुकुमशाही आता आम्ही सहन करणार नाही, लोकशाहीला आम्ही मरू देणार नाही. आम्ही लोकशाहीचं स्वप्न पाहिलंय, जे बाबासाहेबांनी दाखवलंय की लोकशाही. पण निवडणुका आल्या की आपल्याला एक नारा ऐकू येतो, संविधान खतरे में, त्याचं काय करायचं हाही प्रश्न आहे. आज आम्ही बाळासाहेबांशी बोललो. सर जे कोणी प्रवाहात आहे, जो छोटा छोटा अभ्यास करतायत, त्यांच्या ते लक्षात येतंय की संविधान संपवण्याचा खरोखर प्रयत्न चालू आहे. म्हणजे ते सगळं बाबासाहेबांच्या नावावर. उदाहरण सांगते, असे काही कायदे आलेले आहेत. आता हा कायदा कोणी केलाय तुम्हाला सर्व ज्ञात आहे. कायदा आणि न्यायालयाचा हे आहे. तुम्हाला असं वाटेल मी अवांतर बोलतेय. नाही बोला. लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहू शकतो, एक स्त्री राहू शकते. हे बाबासाहेबांनी सांगितले का? त्याच्यात त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कौतुक केलंय. लोकांना काय वाटतं बाबासाहेबांच्या डोक्यावर खापर फोडतात. बाबासाहेबांनी असे घाणेरडे संस्कार दिले आहेत का? लिहिला कोणी, हा कायदा आणला कोणी, हे तुम्हाला पण माहितीये. कोणीतरी आहे, वरून एक व्यक्ती आहे ज्याने हा कायदा पारित केलाय आणि लोकांना काय वाटतं, शी बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलंय संविधानात. बाबासाहेबांचा काही संबंध नाही होती. ते उलट त्याने पोटगी दिली. ज्या स्त्रीला एखादा पुरुष धोका देतो तिला पोटगी दिली, तिच्या मुलांचा खर्च दिला. हिंदू कोड बिल काय आहे बायकांना अजून तरी माहितीये का? बायकांना ज्या दिवशी कळेल ना तेव्हा त्या खऱ्या शहाण्या होतील. त्या फक्त बाबासाहेब कायदे मंत्री होते आणि हिंदू कोड बिल साठी मंजुरी नाही दिली म्हणून त्यांनी राजीनामा दिला. बस 4 मार्क्स मिळाले त्यांना, पोस्ट मिळाली, विषय संपला. पण हिंदू कोड बिल काय डोकवलं तर त्यांचं डोकं ठिकाण्यावर येईल. आज स्त्रियांचेच डोके ठिकाण्यावर नाही. बाबाच्या आश्रमात ते खूप गर्दी करतात पण बाबासाहेबांच्या संविधानामध्ये डोकं घालत नाही, म्हणून आपला देश मागे. बाबासाहेबांनी त्यांना प्रवाहात आणलं पण त्या प्रवाहात आल्या नाही. अगदी मला मी दाबणार नाही. खरं आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की बाबासाहेब हे जसे पुस्तकातनं त्यांच्या विचारातनं आपल्यापर्यंत पोहोचले असतागत, अनेकांपर्यंत पोहोचले, अनेकांचं आयुष्य त्यांनी समृद्ध केलं, तसंच बाबासाहेब हे भीमगीतांमधून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचले, अगदी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले. अनेकांनी खरं तर बाबासाहेबांची गीतं, बाबासाहेबांची भीमगीतं ज्याला आपण म्हणतो, ती गाणं टाळलं. म्हणजे मराठी मातीमध्ये जन्माला आलेले आणि देशभर जगभर पसरलेले जे काही गायक आहेत नावारूपाला आलेले, त्यांनीही कधी भीमगीतं गायली नाही, त्यांच्यावर टीका होते वगैरे, तो भाग सगळा वेगळा. पण मला आज तुमच्या तोंडून, या भीमकन्येच्या तोंडून एखादं तुम्हाला आवडणारं कुठलंही 2 ओळी भीमगीत ऐकायला आवडेल ताई. लहानपणी ऐकलेले सर, ओळी आठवतात. आजी आमची सांगायची ती, म्हणून सर खरंच आवाज हो जरूर जरूर म्हणून बोलतीये जरूर. वाहिली मोळी वाहिलं शेण तुंबळ शिराशी, वाहिली मोळी वाहिलं शेण तुंबळ शिराशी, पण कधीच नाही भांडण केलं आंबेडकराशी, पण कधीच नाही भांडण केलं आंबेडकराशी. साधी रमा भोळी रमा घरानदाराशी, अहो साधी रमा भोळी रमा घरानदाराशी, पण कधीच नाही भांडण केलं आंबेडकराशी, पण कधीच नाही भांडण केलं आंबेडकराशी. जीवात आहे, काळजात आहे सर हे गाणं. अगदी आंबेडकरांशी कधी भांडण केलं नाही, पण आज आंबेडकरांसाठी भांडण करण्याची वेळ दुर्दैवानं तुमच्यावरती आली. हे खरं दुर्दैव आहे. पावलीमुळे तिने पदर फाटका नेसला पण आमच्यावर सावली धरली, लुगड्याला ठिगळ लावले सर. पण आज प्रत्येक स्त्री त्यांच्यामुळे म्हणजे शालू परिधान करू शकते ती.
ती पूर्ण सर्वांगावर ती सोनं परिधान करून स्वतःला मिरवते आहे, तर फक्त रमाईमुळे. रमाईने जर संघर्ष केला नसता बाबासाहेबांसाठी, तिने जर का त्याग केला नसता, तर आज तुम्ही आमच्याशी संभाषण करू शकले नसते सर. ही म्हणजे खरंय. खूप लहानपणी गोष्ट आहे, की भारतातील स्त्रियांना अजूनही बाबासाहेब समजलेले नाहीयेत. त्यांना समजूनच घ्यायचे नाहीयेत मुळात. त्यांचा प्रखरपणे प्रश्न असतो, की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? म्हणजे मला प्रत्येक स्त्रीला सांगावसं वाटतं, की हं. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय नाही केलेलं आहे, तुम्हाला पुरून उरेल इतकं बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलेलं आहे. तर मग तुम्ही का वगळताय बाबासाहेबांना? त्यांचा हा दोष होता का, की संपूर्ण मानव जातीला त्यांनी तळागाळातून वरती आणलेलं आहे? काय दोष होता? मला तर असं वाटतं, की बाबासाहेब आता खरोखर ते जगले नाहीत. त्यांनी आम्हाला जगायला शिकवलं. त्यांनी त्यांच्यातला त्यांचा घासाने घास आम्हाला भरवलेला आहे सर. हे कसं विसरू शकतो आम्ही? आज जर का मंत्री सॉरी माननीय मंत्री महोदय त्यांचे जुने व्हिडिओ जर व्हायरल करत आहेत, ते याच्यात असं सिद्ध करतायत का स्वतःला, की मी आज जे काही केलं, आज जे काही अनावधानाने केलं, ते अनावधानानेच झालं. असंच त्यांना सिद्ध करायचंय सर. म्हणून ते आजची जी चूक आहे ती झाकण्यासाठी मागचे व्हिडिओ व्हायरल करतायत. याच्यातून आपल्याला एक बोध घ्यावासा वाटतो, की त्यांना आजची चूक लपवायची आहे. पण मला तुम्हाला अगदी. हेही विचारायचं आहे, की बाबासाहेबांनी शिका आणि संघटित व्हा असं सांगितलं आपल्या सगळ्यांना. पण मुळात आंबेडकरी विचार घेऊन जाणारे जे सगळे राजकारणी आहेत ते काही संघटित झालेले दिसले नाहीत. एक इकडे आधे इधर आधे उधर असं म्हणतात, तशी काहीशी अवस्था त्यांची सगळ्यांची आहे. एकूणच आंबेडकरी जे राजकारण आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्हाला याच्यासाठी विचारायचं आहे. कारण गिरीश महाजन हे सुद्धा एका राजकीय पक्षातनं येतात आणि ते मंत्रिपदावरती आहेत. मग हा सगळा जो राजकारणाचा लढा आहे तो आंबेडकरी विचार घेऊन पुढे चालू शकला नाही आणि त्याचंही फलित आहे का, असा प्रश्न पडतोय. हां, असं होऊ शकतं ना सर. आपण म्हणतोच ना, हाताची 5 बोटं सारखी नसतात आणि प्रत्येकाची गरज वेगळी असते. आज माझी माझी गरज ही आहे, की मला एक दूरदृष्टी आहे माझ्याकडे कुठेतरी आणि मला माहिती की आज मी काही दिवसांनी मी पण तर मरणार आहे. मी कायमस्वरूपी आलेली नाहीये. परंतु जर मला बाबासाहेब म्हणायचे, की इतिहास विसरणारा व्यक्ती इतिहास घडवू शकत नाही. हं. जर मला इतिहास माहिती प्रत्येक वेळेस इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला खरा इतिहास कळतो. त्यासाठी आपल्याला त्यावेळेस जन्माला यायची गरज पडत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की रक्त सळसळायला लागतं, की शिवाजी राजांना आपण कोणी प्रत्यक्ष पाहिलं नाही, परंतु हो. जे ऐकलंय तो वीर रस्त्यांचा आपल्याला कळालेला आहे. तसंच बाबासाहेबांचं आहे. तर माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे, की 5 बोटं सारखी नसतात. प्रत्येकाची नीड वेगळी असते. कोणी दिखावा करतं, कोणाची अन्न-वस्त्र गरज असते, काहींना पुढारपण हवं असतं. काही ना म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे आणि त्या पद्धतीने ते फंडा वापरतात. परंतु जे खरे लढवय्ये असतात, जे खरे अनुयायी असतात, ते शेंडी तुटव नाहीतर पारंबी तुटव ते अटळ असतात. पण मग हे मुठभर लोकं जेव्हा आज जर मी काय केलं, कदाचित मी जाग आणण्यासाठी केलं असं नाही म्हणता येणार. परंतु मी जागी होते म्हणून मी हे करू शकले. ते जर जागे असेल, तर त्यांनी याच्यात यायला हवं होतं. तर तुम्ही म्हणता ते खरंच आहे. मी भरकटलेले आहे. पुन्हा एकदा सांगते, जर एका आईच्या पोटी जन्माला आलेले मुलं जर वेगवेगळ्या स्वभावाची असू शकतात. एका वातावरणात राहून, एका आई-वडिलांच्या छताखाली राहून जर त्यांच्या वर्तनात फरक पडू शकतो, तर ह्याला नाकारताच येणार नाही ना. व्यक्ती तितक्या पण प्रवृत्ती आपण माधवीताई, त्यामुळे जर का आंबेडकरी जनतेला म्हणजे आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या सगळ्या जनतेला असं असं आपण या या ठिकाणी मानूयात, त्या सगळ्या जनतेला जर का हे बघावं लागणार असेल, तर कवाडे असतील, गवई असतील, आठवले असतील, आंबेडकर असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन राजकारण करावं असं नाही का वाटत? त्या सगळ्यांना, जे सगळे आता तुम्हाला ऐकत असतील मला खात्री आहे, त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे? 100% प्रत्येकाचे तत्व तडजोड करा असं नाही. परंतु काही गोष्टी त्यांनी आत्मसात शिकल्या पाहिजे. कारण हे बघा इंग्रजांना आपण 150 वर्ष राज्य करून देऊ शकलो नसतो. जर आपण आपल्याला माहिती आहे आपल्या भारत देशावर मुघलांनी हे केलं, हं. राजपूत होते, त्यानंतर मराठे होते, म्हणजे जे कोणी होते मुस्लिम समाज होता. परंतु हे त्यावेळेस एकत्र लढले नाही म्हणून इंग्रजांना आपण लवकर हद्दबाहेर करू शकलो नाही. हे आपल्याला माहिती आहे. मग जर आज आपल्याला दिसतोय, की आपल्याला अजूनही माणूस म्हणून स्वीकारत नाहीये, अजूनही व्यक्ती म्हणून मान देत नाहीये, तर मग ह्या लोकांचा जर एकच अजेंडा आहे, त्यांना जर समाजासाठी हे करायचं आणि बाबासाहेबांनी एवढं दिलंय, तर वेगवेगळ्या भरकटल्यासारखं पळण्यापेक्षा, मी मोठा का तू मोठा हे करण्यापेक्षा बाबासाहेब मोठे असं समजून जर यांनी ह्यांच्यात काही तत्व कमी करून, काही जास्त वाढवून एकत्र जर आले, ते काठीची आपल्याला गोष्ट माहिती आहे, हो. की एक काठी तोडू शकतं, 4 जर केलं तर नाही.
हे ह्या मोठ्या लोकांना मी कोण सांगणारी, मी कोण आरसा दाखवणारी. ह्यांनी पण आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ह्यांना पण समजलं पाहिजे की आता जी चूक पूर्वी आपण इंग्रजांशी आता इंग्रज गेले, परंतु असे इंग्रज आपल्याकडे आलेले. तर ह्या इंग्रजांशी लढायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब हे आपल्यासाठी एकमेव मोठं हे आहे, दालन आहे, एक आपल्यासाठी आदर्श आहे. तर त्यांचा आदर्श हे सगळ्यांचा आहे, तर एकत्र आलं पाहिजे. मला असं वाटतं. म्हणजे लहान हं. तोंडी मोठा त्रास घेते, परंतु हे नाही ताई, योग्य पण तुम्ही राहणं. अगदी नेमकेपणाने अत्यंत महत्त्वाचं बोलताय. मला तुम्हाला हेही सांगायचं आहे, की जेव्हा तुम्ही ही सगळी भूमिका मांडताय, तुम्हाला वर्दीमध्ये आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करताना आज जेव्हा बघितलं, तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा तुमच्याकडनं हे सगळं ऐकत असताना आम्हाला राहून राहून वाटते, की एक स्त्री जेव्हा नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असते आणि अशा पद्धतीनं जेव्हा ती आपल्या तत्वांसाठी ठाम राहून भूमिका मांडत असते आणि तेव्हा आम्हालाही प्रश्न पडतो, की या स्त्रीला मिळालेला जो कुटुंबियांचा आधार आहे, तो केवढा भक्कम असेल. आणि म्हणून आम्हाला इच्छा झाली आहे, अर्थातच तुमची परवानगी असेल तर आम्हाला तुमच्या कुटुंबियांची, अर्थातच सगळ्या महाराष्ट्राला तुमच्या कुटुंबियांची ओळख व्हावी. हो, नक्कीच. याच्यात माझ्या पतींचा खूपच पाठिंबा आहे. ते नाकारतायत समोर यायला. बरं. हां. हे नाकारू नाही शकत सर. जर 50% मी पुढे जात असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात, तर त्यांचा मला पाठिंबा आहे. कारण मी संविधानिक विचारांची आहे आणि लग्न म्हणजे केवळ एक सामाजिक रूढी परंपरा म्हणून मी केलीच नाही. मला निसर्गतः एक व्यक्ती असल्यामुळे मला लग्न करायचं होतं. मी कुटुंब व्यवस्थेवर विश्वास ठेवणारी आहे. परंतु मी त्यांना सांगितलेलंच होतं, की मी हं. अशी-अशी आहे आणि आजही म्हणजे आज बघा दिवसभराच्या पसाऱ्यात मी घरात नाहीये, परंतु हं. त्यांनी माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवलाय. म्हणजे संविधानिक विचार हे केवळ माझ्या माझ्या घरातूनच सुरू झालेले. माझ्या नवऱ्याने मला कधीच म्हटलं नाही, की मी पुरुष आहे, मी करणार नाही. नक्कीच त्यांचा मला पाठिंबा आहे. मला ते मी आज बरं, आमचा लोकां आग्रह आहे त्यांनी कॅमेरासमोर यावं असं त्यांना सांगा आणि जरा विनंती करा. नाहीच म्हणतायत ते. ते बोलतायत ना हो, या ना. नाही म्हणतायत दादा ते. हां, पण त्यांचा ह्याच्यात नक्की, नक्कीच नक्की. हो. 100% कारण संविधानिक वातावरणच आमच्या घरात. माझा मुलगा सुद्धा छान चपात्या करतो. हं. माझ्या मुलीपेक्षा तो मोठा आहे. मी त्याला सांगितलंय, की मला तू पुरुष आहे हे डोक्यातनं काढ. तू ग्लास पण विसरला पाहिजे, तू भांडी पण घासली पाहिजे. कारण तुला हे स्त्रीची कामं हे असं कुठे लिहिलेलं नाही. तुला पण पोटाला भूक लागते, तिला पण लागते. तिला जर पोळी येणार आहे, तर तुला पण तुझी पोळी आली पाहिजे. ह्या विचारांची मी आहे. ह्या विचारावर माझ्या घरात माझ्यावरती माझ्या आजी-आजोबांनी मला त्रास पण दिला होता. ते जुन्या विचारांचे होते, की तू काय स्वतःला काय त्यांचा शब्द, "तू काय गडी माणूस समजते का हं. स्वतःला? जर काम सांगते, जरा शिस्तीत राहा, तुला दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणे." मग त्या विचारांनी मी तेव्हाच प्रभावित झाले होते, की मला हे करून टाकायचं आणि मला अभिमान आहे. आज माझ्या घरात माझा नवरा मला मदत करतो, तर माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच नातेवाईकांचे हं. मुलींचे पण आता त्यांचं बघून कॉपी करायला लागले. ते पण आता बायकोला घरात पण ही चांगली कॉपी आहे. हे कृतीत आहे आमच्या. ही चांगली कॉपी आहे. नाही, मला कल्पना आहे. मी अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, की आता हा सगळा वाद झालेला आहे, सगळा समोर आहे. तिकडे ते म्हणतात, की अनावधानाने माझ्याकडनं झालं. इकडे तुम्ही म्हणताय, की कारवाई व्हायला हवी. प्रकाश आंबेडकरांनी तशी मोठ्या कारवाईची भूमिका मांडलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, की या सगळ्या वादाचा शेवट हा नेमका काय असायला हवा? सर एकतर अॅट्रॉसिटी हे माझी पहिली आणि अंतिमता मागणी आहे. ती मी सोडणार नाहीये. बरं. मी सांगते की सगळ्या वकिलांना माझी विनंती आहे, की काही लोकं म्हणताय अॅट्रॉसिटी पोलीस लोकच म्हणताय अॅट्रॉसिटी बसत नाहीये, तर त्यांनी कायद्याचा अभ्यास करून मला योग्य मार्गदर्शन करावं. कारण पुढचं पाऊल माझं उपोषण हेच असेल जर अॅट्रॉसिटी दाखल झाली नाही होत असताना सुद्धा. दुसरी गोष्ट आता तरी जागं व्हावं लोकांनी आणि सगळ्यात पहिले बोलायला नको, पण आज तुम्ही बोलतायत म्हणून आज सगळे जग माझे विचार ऐकते. आपलं महाराष्ट्र जग आपलं विचार ऐकतायत महाराष्ट्र, तर मला बोलावसं ते बॅलेट मशीन आधी काढा बाजूला. हं. ते मशीन काढा. कारण कुठेही काही नसताना संबंध जोडण्याची, स्वतःला वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्या भाकड ज्या तयार केल्यात ना, त्या आता बंद करा. त्याला त्यांनी हद्दपार करा. बॅलेट मशीन काढा आणि खरंच जी लोकशाहीची व्याख्या आहे, की लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, म्हणजेच लोकशासन. तर ती व्याख्या जर आणायची असेल ना, तर हे काहीही आणतील त्यावरती तुम्ही भुलू नका. आणि बोलू नये, पण काही योजना हां. अशा स्त्रियांना आहे ना, उल्लू बनवतायत. अहो हं. फुकटचं पाणी मिळत नाही. हं. प्रवासात ₹20 बॉटलला लागतात टॅक्स वगैरे धरून. फुकटचा तुम्हाला पगार जो चालू केलाय, आम्हाला लवकर वेतन आयोग वाढला तर तो वेळेवर मिळत नाही. 8-8, 9-9 हं. महिने थकबाकी असते. आणि मग हे बाकीचे उपद्व्याप करायला यांना बिना कष्टाचे पैसे वाटायला येतात कुठून? हं.
तुम्ही बायकांना लाड लाच करण्यामध्ये वाटली समानता असावी, लाड करण्यामध्ये समानता असावी, तिथेही ते मूल्य जपलं जावं असं असं आपण म्हणताय. पाहिजे. हम्म. हा. बाकीचं मला काही बोलायचं नाहीये, परंतु जी आधुपणा करतो हे चालेल. बॅलेट मशीन पहिले बंद केलं पाहिजे. खरोखर पूर्वीसारखं मतदान झालं पाहिजे असं मला वाटते. मी फार कोणी मोठी अभ्यासू नाही, पण एक नागरिक म्हणून जो अन्याय मला दिसतोय आणि मला पुढचं भविष्य दिसतंय, की पुन्हा भीती वाटायला लागली, की आपल्याला बाहेरच फेकतील म्हणून. पुन्हा आपली मुस्कटदाबी होईल. पुन्हा आपली नागिली तर होणार नाही, की अवयव झाकण्यासाठी टॅक्स द्यावा लागायचा. पुन्हा आपण त्याच दिशेला जातोय का काय अशी भीती वाटायला लागली. म्हणजे प्रवाहाच्या पुढे जाण्याऐवजी आपण पुन्हा रिव्हर्स येतोय का काय? तर नक्कीच मला दर्शनाताई हा बोला. अगदी आपली आपली शेवटची भूमिका, की काय या सगळ्या वादाचा शेवट नेमका काय असायला हवा? सर या वादाचा शेवट असा असायला हवा, एकतर मंत्री महोदयांनी जो शब्द वापरलाय अनावधानाने, एकतर त्यांच्या पदाला तो शब्दच अशोभनीय आहे. म्हणजे शोभतच नाही. ते कुठल्या अँगलने हा शब्द वापरतात मला कळत नाहीये. एकतर त्यांनी जे काही त्यांची दिलगिरी व्यक्त केली त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कोणाचं नाव कोणा एका व्यक्तीचं किंवा कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करू. म्हणजे बाबासाहेब कोण आहे असं तुम्ही समजताय का? बाबासाहेबांना तुम्ही सर्वसाधारण समजतायत का? अहो तुम्ही जे बोलतात ना, तुम्ही बाबासाहेबांच्या तळपायाची धूळ, धुळीतला एक कण सुद्धा नाहीये. तुम्ही अनावधानाने हा शब्द तुमच्या पदाला नाही शोभत. तुम्ही कसं बोलू शकता? एकतर त्यांनी जातीवाद केलाय, हे ऑन रेकॉर्ड झालेलं आहे जागेवर. सकाळीच त्यांनी स्वतः ते सिद्ध करून दिलेलं आहे, की त्यांनी जातीवाद केलेला आहे. एकतर त्यांच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याचा सगळ्याचा शेवट हाच असणार आहे. सर संघर्ष इथे अजून संपणार नाहीये. हा संघर्ष असाच सुरू असणार आहे, कारण संघर्षानेच आम्हाला सगळं मिळालेलं आहे आणि संघर्षच आमच्या 5वीला पोहोचलेला आहे आणि तो संघर्ष आम्ही चालू ठेवणार. अगदी धन्यवाद. आपण दोघींनी सुद्धा आपला बहुमूल्य वेळ या संवादासाठी दिला, यासाठी पुढारी न्यूजकडनं आपल्याला खूप खूप धन्यवाद. खरं तर आज प्रजासत्ताक दिन आहे. अर्थात आपल्या देशानं संविधान देशाला मिळालं, लोकशाही व्यवस्था सगळी अंमलात आली आणि त्या लोकशाही व्यवस्थेनं खरं तर निवडून दिलेले हे सगळे गिरीश महाजन यांच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे आजच्या या दिवशी विशेषतः प्रजासत्ताक दिनी या मंत्री महोदयांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडावा किंवा अनावधानाने त्यांच्याकडनं ते नाव राहून जावं, अर्थातच ही गोष्ट पटण्याजोगी नाही आहे. अर्थात त्यांनी त्यांचं दिलेलं कारण हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहेच, मात्र हे कारण पटतंय का आणि याच्याविषयी आपली काय मतं आहेत ही अर्थातच आपल्या सगळ्यांना याच्याकडे आपण जी काही दृष्टिकोनातनं बघू त्या दृष्टिकोनातनं याकडे बघायचं आहे. याचं खरं खोटं चूक बरोबर हे सगळं आपल्यालाच करायचं आहे शेवटी. तर हे सगळं आपण करण्यासाठी समर्थ आहोत. मात्र या दोन्ही आपल्या भगिनींनी या चर्चेसाठी या संवादासाठी वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार.